नमस्ते. मागच्या भागात मी तुम्हाला तुळजापूरमध्ये तुळजाभवानी कशी स्थायिक झाली हे सांगितलं होतं. तर ह्या भागात मी तुम्हाला हे सांगेन की कल्लोळ तीर्थ हे तुळजापूरमध्ये कसं आलं. तर ते कोणी आणलं, तर ते होते सिद्धबाबा गरीबनाथ. तर सिद्धबाबा गरीबनाथ कोण होते, तर असं म्हणतात की तुळजाभवानी आणि सिद्धबाबा गरीबनाथ हे दोघं एकत्र सारीपाट खेळायचे. तेव्हा दक्षिण भागात, म्हणजे भारताचा जो दक्षिण भाग आपल्या इथून सुरू होतो, तिथे खूप दुष्काळ पडला होता. तर स्कंद ऋषींनी तपश्चर्या करून महादेवाला प्रकट केलं व तिथे गंगा उतरण्याची प्रार्थना केली. तर शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिला व गरीबनाथांना काशीला बोलवलं. त्यांनी तुळजाभवानीची परवानगी घेतली. देवी बोलली, जा, पण येताना मागे वळून बघू नको. व देवीनं त्यांच्याजवळ वटीचं सामान दिलं आणि त्यांना सांगितलं की हे गंगेत अर्पण कर म्हणून. जेव्हा गेले तेव्हा त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, गंगेला प्रार्थना केली व गंगेला ते घेऊन तुळजापूरला यायला निघाले. तेव्हा तुळजापूरला येताना गंगेचा प्रवाह इतका होता की त्या प्रवाहात खूप जीवितहानी होऊ लागली होती. म्हणून त्यांना वाटलं की आपण देवीला प्रार्थना करावी व देवीला गुप्त करून घेऊन जावं. पण तुळजाभवानी मातेनं सांगितलेलं की पाठीमागे वळून बघू नको. पण ते पुढे बघून देवीची प्रार्थना करू शकत नाहीत, कारण गंगा ही सुद्धा स्वतः एक देवी आहे. त्यांना वाटलं की आपण नंतर तुळजाभवानी मातेची माफी मागू. म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं व गंगेला गुप्त होऊन तुळजापूरमध्ये येण्याची प्रार्थना केली. तेव्हा रस्त्यात येणारे नदी, नाले, ओढे सगळे एकत्र आले आणि तुळजापूरमध्ये प्रकट झाले. ह्या सगळ्याचा कल्लोळ झाला व जेव्हा तुळजापूरमध्ये गंगा प्रकट झाली ते एका कल्लोळाच्या स्वरूपात, म्हणून त्याला कल्लोळ तीर्थ असं नाव देण्यात आलं. जेव्हा त्या तीर्थाचं पाणी आणि ते ओटीचं सामान गरीबनाथांना भेटलं, ते घेऊन ते देवीला पाणी वाहण्यासाठी घेऊन गेले. तेव्हा देवी त्यांच्यावर कोपली आणि देवी म्हणाली की मी तुला सांगितलेलं की तू मागे वळून बघू नकोस, तरी तू मागे वळून बघितलं तर तू माझ्या दर्शनाला यायचं नाहीस. तेव्हा सिद्धबाबा गरीबनाथांनी त्यांची माफी मागितली व तेव्हा देवीनं सांगितलं की तू फक्त वर्षातून एकदा दिवाळीच्या अमावस्येला, तेही सूर्यास्त झाल्यावर माझ्या दर्शनाला यायचं. तर आजही जे सिद्धबाबा गरीबनाथांचा जो मठ आहे, त्या मठाच्या गादीवर बसलेले महंत आहेत, ते वर्षातून एकदाच दिवाळीच्या अमावस्येला सूर्यास्तानंतर तुळजाभवानीच्या दर्शनाला जातात. तर सिद्धबाबा गरीबनाथांचा जो मठ आहे, त्यांचे प्रथम पुरुष हे सिद्धबाबा गरीबनाथ हे आहेत आणि आता त्यांचं 18वं शतक सुरू आहे. तर त्यानंतर सिद्धबाबा गरीबनाथांनी तिथे जिवंत समाधी घेतली त्या मठामध्ये आणि तिथं हिंगलाज मातेची स्थापना केली. तर तिथं हिंगलाज मातेचं मंदिर आहे आणि सिद्धबाबा गरीबनाथ यांची समाधीसुद्धा आहे. तर त्या जो मठ आहे त्या मठाचं दरवाजे सकाळी 4 वाजता उघडले जातात आणि सकाळी 10 ते 11च्या दरम्यान तिथं रोज अन्नदान केलं जातं. रात्री संध्याकाळी 7ला सुद्धा आरती असते आणि त्यानंतर रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान मठाचे दरवाजे बंद केले जातात. तर अशी होती ही कल्लोळ तीर्थ आणि सिद्धबाबा गरीबनाथ यांची कहाणी, म्हणजेच कथा. तर तुम्ही सुद्धा जेव्हा तुळजापूरला जाल तेव्हा महंतांचं दर्शन जरूर घ्या आणि सिद्धबाबा गरीबनाथ मठाला भेट द्या. जर तुम्हाला तुळजाभवानी मातेचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही जाण्याआधी ऑनलाईन बुकिंग करू शकता. 4 दिवस आधी बुकिंग स्टार्ट होतं. ते सकाळी 7 ते 9च्या दरम्यान असतं. त्यानंतर अभिषेक घातले जात नाहीत. त्यानंतर डिरेक्ट संध्याकाळी अभिषेक होतात. आणि जर लगेच दर्शन हवं असेल तर VIP पास, जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, VIP पास तुम्ही तिथं जाऊन बुक करू शकता. 200 आणि 500 रुपयाचेही पास असतात. त्यातून तुम्हाला 15 मिनिटात दर्शन होईल.
200 रुपयांचे पास घेतले तर थोडा जास्त वेळ लागेल आणि फ्री पास घेतले तर तुम्हाला 3 ते 4 तासही लागू शकतात. तर या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी काही माहिती असेल कोणाला, जर कोणी हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही मला सांगा. आणि माझ्या सांगण्यात किंवा बोलण्यात जर काही अजून बदल करावा असं तुम्हाला वाटत असेल तर तेही मला सांगा. तर अशी होती तुळजापूरची कहाणी. थँक्यू सो मच. धन्यवाद. सर कुठे आहेत सर? सर कुठे आहेत? बसले तिथे बसले तिथे. डॉक्टर कदम सरांनी पूजेच्या आणि मठाधिपतींनी समोर येऊन पूजेच्या ठिकाणी यायचं.